मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतलाय। यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तात्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिलेत। यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूरपरिस्थितीत अडकल्याचं त्यांना समजलं। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ एनडीआरएफच्या मदतीनं हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी नेण्याचे निर्देश दिलेत। तसंच कोणतीही मदत लागल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी, असंही त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। मराठवाड्यातील पूरपरिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः लक्ष ठेवून आहेत। पासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय। सोलापूर जिल्हाधिकारी, धाराशिव जिल्हाधिकारी, या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परंडा तालुक्यामध्ये ढगपिंपरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत। काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेलं आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी ढगपिंपरीमध्ये ढगफुटी झाली आहे आणि म्हणून ढगफुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय, त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो, आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे काम सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही वित्तहानी जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील फील्डवर आहे। त्यामुळे लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्य आपत्ती दलाला देखील आपण एक सूचना केली, मी स्टेट डिझास्टरला देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेत आहेत। ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफला पाठवणं, आर्मीला पाठवणं, हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे। मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जातात जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये।
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी किमान 4 स्थानकांवर मेट्रोची सेवा सुरू करण्याचा बेत सत्ताधारी महायुतीकडून आखला जातोय. संपूर्ण प्रकल्पासाठी 2 वर्ष लागणार असले तरी घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, कासरवडवली, विजय गार्डन या 4 स्थानकांवर मेट्रो सेवा या वर्षअखेर प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. कारशेड सुरू नसले तरी एका गाडीच्या जोरावर 4 स्थानकांमध्ये प्रवासी वाहतूक करणं शक्य होणार असल्याचे दावे सत्ताधारकांकडून करण्यात येत आहेत. ठाण्यात महायुतीसाठी विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे. यामुळेच ठाणे मेट्रो मार्गिकेची चाचणी लवकरात लवकर व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आग्रह धरला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकल्पाला महाविकास आघाडीमुळे विलंब झाला असला तरी ठाण्यातील मेट्रो प्रकल्पातील किमान 10 स्थानकं एप्रिल 2026 तर संपूर्ण प्रकल्पाचं काम 2027 मध्ये होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. प्रकल्पाची एकंदरीत परिस्थिती पाहता किमान घोडबंदर मार्गावरील 4 स्थानके सुरू करण्याचा आग्रह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरलाय. यानुसार घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन, गायमुख गाव, कासरवडवली, विजय गार्डन या 4 स्थानकांदरम्यानच्या मेट्रो मार्गिकेची चाचणी करण्यात आली असून ही स्थानके डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. या मेट्रो स्थानकातील काही स्थापत्य कामं अपूर्ण असून ती डिसेंबर पर्यंत उरकण्याचे बेत आखण्यात आले. घोडबंदर मार्गावरील अजस्त्र वाहतूक कोंडीमुळे येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होतोय. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी या कामांमुळे वाहतूक कोंडीचं दुखणं वाढलं आहे. या मार्गावरील मेट्रो प्रकल्प हा महायुती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. गेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत घोडबंदर भागातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे येथील नागरिक वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेला रोष कमी करण्यासाठी याच भागातील मेट्रो सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागातील बंजारा समाजांच्या तांड्यांचा विकास करण्यासाठी शाळा, रस्ते, वॉटर कूलर बसवणं अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा निधी भिवंडी भागातील 4 तांड्यांमध्ये खर्च करण्यात येणार असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण यांनी सांगितलं. संत सेवालाल महाराज बंजारा लबाना तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील तांड्यांचा परिपूर्ण विकास करण्यासाठी ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण तांड्यांचं सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्यात आले. त्यानुसार तांड्यांच्या विकासासाठी 140 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. यामधील काही निधी याआधी मंजूर करण्यात आला होता. ही निधी संबंधित जिल्हा परिषदेमध्ये पाठवण्यात आली होती. मात्र काही जिल्ह्यातील अर्ज प्राप्त झाले नव्हते, त्यामुळे काही जिल्ह्यांचा निधी प्रलंबित होता. मात्र तांड्यांतील बंजारा समाजाची अडचण ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे उर्वरित निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतलाय आणि काल या निधीचा GR जारी करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील गुंदवली, राहनाळ, पूर्णा, संत सेवालाल नगर अशा 4 तांड्यांवर सुविधा पुरवण्यासाठी 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच कामं सुरू करण्यात येणार असून बंजारा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीस आणि वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आम्ही आभारी असल्याचं संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख कविराज चव्हाण यांनी सांगितलं.